नमस्कार मंडळी. मी फक्त शेती करत नाही, मी शेतीसोबत फार्म हाऊस पण चालवतो, एअरबीएनबी पण चालवतो आणि ते सक्सेसफुली चालवतो आहे. आता 2-3 वर्ष झाली. एक नाही तर माझ्याकडे आता 2 फार्म हाऊसेस स्वतःचे आहेत आणि ते एअरबीएनबीवर मी लिस्ट करून व्यवस्थित माझ्याकडे कस्टमर येतात, ते मी चालवतो. त्यासाठी काय काय लागतं आता मी हळूहळू एअरबीएनबीची पण इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात करणार आहे. फक्त शेतीचीच नाही, मी शेतीतून तुम्हाला जे काही दाखवतो आहे ते तर दाखवेनच, पण त्याच्यासोबतच एअरबीएनबी पण तुमच्याकडे पण जर फार्म हाऊस असेल किंवा काय असेल तर तुम्हाला ते एका प्रकारे बरं पडेल की तुम्हाला गाईडलाईन पण त्याच्यातून मिळेल. छोटे मोठे काही खास खळगे असतात ते सुद्धा मी त्याच्यातून दाखवायला सुरुवात करणार आहे, 1 बाय 1. आता मी तुम्हाला एक माझा नवीनवाला फार्म हाऊस दाखवतो. हा जो फार्म हाऊस आहे फार्म टेल्स नावाने, हा मी लास्ट जुलैमध्ये चालू केला आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. खूप मोठा फार्म हाऊस आहे, 4 BHK वगैरे आहे आणि 12 ते 18 लोकांची राहायची सोय आहे. जागोजागी मी अशी बसायला सोय केली आहे, लॉन टाकलं आहे, स्विमिंग पूल आहे, पार्किंग आहे व्यवस्थित आणि बाजूलाच झाड आहे. तुम्ही झाडाखाली जाऊन झोपू शकता, बसू शकता, मजा करू शकता. गझिबो बनवलं आहे बघा, गझिबो बनवलं आहे, तिथे तुम्ही बसून पार्टी करू शकता. रात्री मस्त भाई बसतो इथे. म्हातारे लोक आले तर ते लोक झाडाखाली खुर्च्या टाकून बसतात, मजा घेतात. तर मी आता तुम्हाला याच्या थ्रू एक एक दाखवायला सुरुवात करणार आहे आणि जर तुम्हाला आवडली तेव्हा मी ते पुढे कंटिन्यू करेन. त्याच्यात छोट्या मोठ्या गोष्टी पण कशा असतात, मी कशा गोष्टी डेव्हलप केल्या, काय केलं हे मी तुम्हाला दाखवत राहीन. ठीक आहे, टिल देन बाय बाय.